नमस्कार मित्रांनो, एन के गोट फार्ममध्ये सर्वांचं स्वागत। बरेच मित्रांनी कॉल केले की शेळीपालनामध्ये शेळीपालनामध्ये दिवस हा कसा असतो किंवा कसा गेला पाहिजे किंवा दिनक्रम किंवा शेळीपालनाचं शेड्यूल कसं असतं। तर प्रामुख्याने सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो, आमच्या शेळीपालनामधलं आमचा दिवस हा प्रामुख्याने मित्रांनो दिवस उगवल्यापासून सहा वाजल्यानंतर मित्रांनो शेळ्या आमच्या शेडमधून बाहेर येत असतात आणि 6 वाजता शेळ्या हे शेडमधून बाहेर आले गेल्यानंतर आपण त्याला प्रथम शेळ्याला पिल्ले हे पाजले जात असतात आणि प्रथम पिल्ले आपण शेळीपालनामध्ये मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर आपण सकाळी 6 वाजता पाजत असतो, नंतर 12-1च्या सुमारास आणि नंतर 5:30, 6, 6:30 ह्या टायमिंगमध्ये कुठल्याही टायमिंगमध्ये आपण शेळीपालनामध्ये शेळीला 3 टाईम पिल्ले पाजत असतो। आणि सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो प्रामुख्याने 6 वाजता आपलं शेळीपालनामध्ये शेळीला पिल्लं हे जिथलं तिथे व्यवस्थित ध्यान देऊन पाजले गेल्यानंतर मित्रांनो परत आपण पिल्लाला एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपण फिरून आपल्याला शेडमध्ये पिल्लांना पिल्लाला आपण शेडमध्ये कोंडत जात असतो। कारण की मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेडमध्ये जर प्रामुख्याने अशा प्रकारे पिल्लं जर आपण व्यवस्थित ठेवले गेले नाही मित्रांनो, त्या पिल्लांच्या अंगावरती चमक, त्या पिल्लांचं वेट गेन आणि त्या पिल्लांची क्वालिटी ही जबरदस्त राहत असते। हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो कोणत्या प्रकारची पिल्लं आहेत आपल्या फार्मवरील, आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपल्या फार्मवरील पिल्लांची कांती कोणत्या प्रकारची आहे। तर ही प्रामुख्याने आपण 6 वाजता पिल्लं पाजून एक अर्ध्या पाऊण तासात शेळीपाशी सोडत असतो आणि पिल्ल्यानंतर फिरून आपण मित्रांनो हे अशा प्रकारे जाळीमध्ये ठेवत असतो। कारण की ह्यानं काय होत असतं मित्रांनो, हे असे पिल्ले जर कोंडले गेले तर मित्रांनो ते शेळी चारा खात असते, शेळी चारा खाल्ल्यानंतर ती रवत करत असते आणि रवत केल्यानंतरच मित्रांनो शेळीला दूध येत असतं। हे आम्ही वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो। कारण की शेळीमागं जर मित्रांनो हे असे पिल्ले जर सोडले गेले तर मित्रांनो होत काय असतं, ही पिल्लं माती खात असतात आणि जर तुम्ही आणि महत्त्वाचं सांगायचं गेलं म्हटलं तर शेळीच्या मागं जर ही पिल्ले सोडले गेले तर शेळी मित्रांनो सारखी मोहर पळत असते, ते पिल्लाच्या पाठीमाग पळत असते, शेळी चारा खात नसते आणि शेळी रवत ही करत नसते। आणि चारा नाही खाल्ला तर मित्रांनो शेळी रवत करत नाही, रवत नाही केलं तर मित्रांनो शेळीला दूध ही येत नाही। हे कधी पण लक्षात घ्या। जर मित्रांनो तुम्हाला बी सांगायचं गेलं म्हटलं तर अशा प्रकारे, आणि हे एवढं झाल्यानंतर 6 वाजता नंतर मित्रांनो आम्ही आमच्या शेळ्यामध्ये सुका चारा हा देत असतो। साधारण 1:08च्या सुमारास सुका चारामध्ये आम्ही भुईमुगाचा पाला देत असतो। आणि त्यानंतर मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर सुका चारा दिल्यानंतर आम्ही 10 ते 11च्या टायमिंगमध्ये मित्रांनो काही दिलं तर चालतं। लिंबाचा पाला हे पाहू शकता तुम्ही, शेळ्या हा लिंबाचा पाला कोणत्या प्रकारे खात आहे। आम्ही लिंबाचा पाला देत असतो, सुबवळीचा पाला, जांभळीचा पाला, उमराचा पाला, कशाचा पण मित्रांनो पाला देत असतो। कशाचा पण काही पण खात असतात, कधी कधी मुरगास पण देत असतो आम्ही एक टायमिंगला। असं काही नाही मित्रांनो, शेळ्याला हे लागत असतं, काही पण दिलं तर चालत असतं। शेळ्या ह्या काही पण 12 पदार्थ प्रकारचे काही पण शेळी खात असते, हे लक्षात घ्या। आणि शेळीपालन मित्रांनो काही सुद्धा अवघड नाही, आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि वारंवार सांगत असतो। आणि मित्रांनो हा पण ब्रीडर बांधला गेला आहे, कारण की हे आपल्या शेळ्या एका महिन्याच्या क्रॉसिंगसाठी तयार असतात, म्हणून प्रामुख्याने आपण हा ब्रीडर साधारण 8 दिवस झाले मित्रांनो बांधला गेला आहे। कारण की शेळ्यामध्ये आपण सोडत नाही, कारण की सांगायचं गेलं म्हटलं तर ही शेळ्या आपल्या क्रॉसिंगसाठी तयार आहेत। आता दाखवलेल्या पिल्लावरती मित्रांनो शेळ्या आपल्या 8 दिवस झालं क्रॉससाठी तयार आहे, त्यासाठी आपण हा ब्रीडर बांधला गेला आहे। त्यानंतर मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर आपण ओला चारा कुठल्याही प्रकारचा दिला गेला तर मित्रांनो त्यानंतर आपल्या शेळीला 3 ते 4 वाजता तर काही सुद्धा लागत नाही। आणि शेळ्या हे आपल्या मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर शेळ्या आपल्या अशा मोकळ्याच असतात, त्यांना दाव वगैरे काही सुद्धा नसतं। आणि मित्रांनो दाव वगैरे काही नसतं म्हणून तर आपल्या शेळीच्या अंगावरती पॉवर आहे। आणि जास्त करून शक्यतो शेळी दाव्याने बांधल्यापेक्षा त्या शेळीला मित्रांनो खुल्ली सोडली गेली पाहिजे। एखादी कवचित मारणारी शेळी असेल तर मित्रांनो त्या शेळीला दाव बांधलं गेलं पाहिजे, नाही असं नाही मित्रांनो। पण शक्यतो थोड्यासा मोकळ्या शेळ्या जर तुम्ही तुमच्या फार्मवर ठेवल्या गेल्या तर मित्रांनो त्या शेळ्याच्या अंगावरती ताकद राहत असते, ताकद बनत असते आणि शेळी मित्रांनो शांत येत असते, हे लक्षात घ्या। कधी पण जर तुम्ही शेळी जास्त करून बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती शेळी मित्रांनो कडक राहत असते किंवा शेळी ती गरम राहत असते। आणि सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो 12च्या सुमारास आपण नंतर आपण 12 ते 1च्या टायमिंगला आपण दुपारच्या वेळेससुद्धा आपण मित्रांनो शेळीला आपण पिल्ले पाजत असतो। मित्रांनो तसं का पाजत असतो ते आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। आणि मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर आपल्या शेळ्या क्वालिटीचे असतात आणि आपल्या शेळ्यामध्ये मित्रांनो सांगायचं म्हटलं तर 3 टाईम दूध पाजण्याची त्या शेळ्यामध्ये पॉवर पण लागत असते मित्रांनो। हे पाहू शकता अशा प्रकारे सकाळी मित्रांनो आपण 8 वाजता 6 वाजता दूध पाजून आपण शेळ्या 8 वाजता कोंडून सुद्धा पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारचे दूध येत असतं। आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण आता साधारण 11:30-12चा टाईम होत आहे, आपण मित्रांनो अजून अर्ध्या पाऊण तासानं आपण फिरून डबल टाईम दिवसातून दूध पाजत आहे। आणि त्यानंतर मित्रांनो आपण 6 वाजता फिरून दूध पाजत आहे। मित्रांनो शेळीला दूध पण लागत असतं त्या पद्धतीचं आणि तुमची पिल्लेही त्या पद्धतीची लागत असतात। आणि आम्ही वेळातून 3 टाईम दूध पाजत असतो। तर मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर आपण 6 वाजता शेळी बाहेर काढल्यानंतर आपण प्रथम पिल्लाला दूध पाजत असतो, त्यानंतर आपण शेड वगैरे स्वच्छ करून घेत असतो अगदी व्यवस्थित। त्यानंतर मित्रांनो आपण पिल्लं वगैरे पाजून 8 वाजता मित्रांनो आपण पिल्लं हे आपले जाळीमध्ये शेडमध्ये नंतर आपण फिरून कोंडले गेले जात असतात।
आणि शेळ्यांना मित्रांनो खुलं केलं गेलं असतं. त्यानंतर आपण थोडासा सुका चारा देत असतो आणि त्यानंतर मित्रांनो सुका चारा दिला गेल्यानंतर शेळ्या मित्रांनो 1-2 तास शेळ्या निवांत तर आपल्या दारामध्येच शेडमध्येच आपल्या मोकळ्याच असतात आणि निवांत बसत असतात, रवत करत असतात. त्यानंतर मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं शेळ्या पाणी वगैरे पिऊन 10 ते 10:30 सुमारास आपण असा ओला चारा कुठल्याही प्रकारचा देत असतो. त्यामध्ये तुम्ही हेच दिलं गेलं पाहिजे असं काही नाही मित्रांनो. तुम्ही कुठल्याही प्रकारचा चारा द्या. हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, वारंवार सांगत असतो, शेळी मित्रांनो काहीसुद्धा खात असते. हे पाहू शकता लिंबाचा पाला खाऊन मित्रांनो शेळी गच्च होत असते. असं नाही की मित्रांनो ती 2 घास खाते, 4 घास खाते. मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो एक 10 ते 15 मिनिटात ह्या लिंबाच्या पाल्याला मित्रांनो सालसुद्धा शेळ्या ठेवत नाहीत. हे लक्षात घ्या. मग हे किती आवडीचा प्रकार आहे किंवा किती आवडीने खात असतात. जर सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो. रात्री पाऊस होऊन सुद्धा अशा प्रकारे शेळ्या पाणी पिल्या गेल्या पाहिजेत मित्रांनो. हे पाहू शकता पाट आता पाणी पिऊन आले गेलेले आहे. आणि शेड वगैरे लोटल्यानंतर मित्रांनो 8 वाजता आपण पिल्लं कोंडल्यानंतर मित्रांनो नंतर आपल्या शेळ्याला सुका चारा दिला गेल्यानंतर शेळ्या 2 तास बसतात आणि 2 तास बसल्यानंतर 10च्या सुमारास मित्रांनो आपण त्यांना अशा प्रकारे ओला चारा देत असतो. आणि आता जर मित्रांनो साधारण एक 10 ते 11च्या 11:30 सुमारास आपण ओला चारा दिला गेला तर मित्रांनो शेळीपालनामध्ये शेळीला काही सुद्धा लागत नाही. 3-4 वाजता शेळी मित्रांनो एकदा बसली की पाणी पिऊन उठत सुद्धा नाही. हे लक्षात घ्या. डायरेक्ट डोळे झाकून मित्रांनो ती शेळी विश्रांतीच घेत असते. सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो 11-11:30च्या सुमारास तुम्ही चारा दिला गेल्यावर मित्रांनो ती शेळी मित्रांनो भूक तिची भागत असते आणि ती शेळी रवत करून अतिशय शांत मित्रांनो शेळी राहत असते. आणि सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो शेळी जर तुम्हाला सांगायचं गेलं म्हटलं तर एक साधारण 3 ते 4 वाजता शेळीला काय लागत नाही. आणि त्यानंतर मित्रांनो आम्ही दुसऱ्या प्रकारचा चारा देतो. किंवा जर सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो संध्याकाळी जी शेळ्या वेळेला गेले आहेत त्या शेळ्यासने आपण थोडासा खुराक दिला जात असतो. कारण की मित्रांनो 3-3 पिल्लं आहेत, 2-2 मेल आहेत. कारण मित्रांनो आपल्या शेळीपालनामध्ये शेळ्या आपल्या क्वालिटीची असल्यामुळे पिल्लं ही क्वालिटीची होत असतात. आणि आपण मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे की जास्तीत जास्त मित्रांनो वजन आपण कमी दिवसामध्ये वजन काढण्याचा आपला फार्म हा ओळख राहत असते आपल्या NK गोट फार्ममध्ये. आणि त्यानंतर मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर आपल्याला टाईम भेटला तर मित्रांनो आपली शेळ्या आपल्या चरायला पण सोडत आहे. आणि आपण शेळ्या आपल्या मित्रांनो चरायलाही अतिशय जबरदस्त क्वालिटीचे आहेत आणि 1 नंबर शेळ्या आपल्या चरतात. जर मित्रांनो आपल्याला टाईम भेटला तर 1 ते 2 तासामध्ये शेळ्या आपल्या मित्रांनो अतिशय जबरदस्त बनवून येत असतात किंवा त्यांचा अशा प्रकारे आपला दिनक्रम राहत असतो. आणि 6 वाजता आल्यानंतर मित्रांनो त्यानंतर ही सुद्धा आपली ज्या त्या शेळीला मित्रांनो व्यवस्थित ज्या त्या शेळीचे पिल्लं अतिशय नियोजनानं आपण पाजत असतो. की असे नाही की मित्रांनो त्या शेळीला सोडले मग ती पिल्लं गेले का नाही किंवा कोणचं पिल्लू जास्त पिल्लं कोणचं कमी पिल्लं तसं काही नाही मित्रांनो. आपलं नियोजनच तसं असतं. ज्या त्या शेळीला मित्रांनो जी ती पिल्लं मित्रांनो सांगण्याचा एकच तात्पर्य आहे की आता तुम्ही शेळीपालनामध्ये मित्रांनो तुम्ही शेळीला चारा आणून टाकता तर मित्रांनो तुम्ही चारा आणून टाकला म्हणजे काय ते शेळीचं वजन वाढत नसतं किंवा ते शेळीचं पोट भरत नसतं. ते शेळीनं खाल्लं आहे का नाही ही पण बघणं महत्त्वाचं असतं. कारण की जर मित्रांनो ती शेळीला चारा आणला गेला आणि ती शेळीनं चारा नाही खाल्ला आणि तुम्ही दुसरीच कामच बघत बसला तर ती शेळीचं कसं मित्रांनो दूध देईल, कसं ते वजन देईल, कसं पिल्लं संगोपन होईल. मित्रांनो त्या शेळीच्या पोटामध्ये जोपर्यंत चारा गेला नाही तोपर्यंत शेळीपालन सक्सेस राहत नसतं. हे लक्षात घ्या. सांगायचं एकच प्रयत्न मित्रांनो शेळी मित्रांनो ही पाहू शकता सकाळी भुईमुगाचा पाला खाल्ल्यानंतर मित्रांनो ही शेळी पाहू शकता तुम्ही. आता पुणेकडे चालले हे तुमच्यासमोर लाईव्ह डेमो हे लक्षात घ्या तुम्ही. हे पाहू शकता बघा मित्रांनो हा भुईमुगाच्या पाल्याचा असा रिझल्ट असतो. ही वेळातून मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे 3-4 टाईम मित्रांनो 4 वाजता शेळ्या अशा प्रकारे पाणीच पित राहत असतात. हे लक्षात घ्या कधी पण तुम्ही. हे पाहू शकता तुम्ही. ही मित्रांनो 2 घास खाल्लं का फिरून पाण्यासाठी येत असताना पाणी पिल्यानंतरच मित्रांनो शेळ्याला दूध असतं किंवा शेळीच्या अंगावरती ताकद राहत असते. हे कधी पण तुम्ही लक्षात घ्या. जर सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो शेळ्यांना चारा आणलावून ज्या शेळ्यांच्या पोटामध्ये गेला पाहिजे किंवा ती शेळी खाते नाही कशी खाते हे सर्व पाहिलं गेलं पाहिजे. हे पाहू शकता तुम्ही लिंबाचा पाला हे आणला गेला म्हणजे मित्रांनो टाकला असं काय नाही. त्या शेळीच्या जेव्हा पोटामध्ये जाईल तेव्हा शेळीपालन मित्रांनो सक्सेस हे राहत असते. हे कधी पण लक्षात घ्या. आणि सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो 6 नंतर शेळ्या आपल्या चरून आल्यानंतर त्यांना आपण मित्रांनो फिरून त्या ज्या त्या शेळ्यांना आपण पिल्लं पाजत असतो. आणि त्यानंतर मित्रांनो पाजल्या गेल्यानंतर मित्रांनो काही पिल्लं अशा प्रकारे आपण ह्या असल्या जाळीमध्ये आपण केले गेले आहे अशामध्ये पिल्लं काही कोंडत असतो. कारण की अशामध्ये का पिल्लं कोंडले गेले पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही मोठ्या जाळीमध्ये सोडले गेले जर एखाद्या शेळीने मित्रांनो तिला धडक दिले गेले तर ते पिल्लू आजारी होण्याचा चान्स राहत असतात. आणि मित्रांनो पाऊस वगैरे लागून अशा प्रकारच्या पिल्लांचं थोडंसं लहान पिल्लांचं संगोपन थोडंसं असलं गेलं पाहिजे. संगोपन म्हणजे मित्रांनो काही सुद्धा उघड नाही. फक्त पिल्लाला मित्रांनो ऊन वारा जास्त लागला गेला पाहिजे नाही लहान पिल्लामध्ये. कारण पावसाळ्यामध्ये मित्रांनो लो टेम्परेचर असतं आणि पावसाचा मार्गाने मित्रांनो पिल्लू थोडंसं आजारी राहण्याची शक्यता असते. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही थोडंसं पिल्लाला अशा प्रकारची जाळी केले गेले पाहिजे.
हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, ह्यामध्ये आपण लाकडी फळे टाकले गेलेले आहे आणि लाकडी फळे टाकली गेल्यानंतर मित्रांनो त्या पिल्लाला खालून अतिशय कधीही गार लागत नाही किंवा ऊन लागत नाही किंवा वारा लागत नाही आणि ह्यामध्ये मित्रांनो घाणी होऊ शकत नाही. अशा प्रकारचं थोडंसं पिल्लांना तुम्ही लहान काळजी घेतली गेली पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण पिल्लं लहान लहान पिल्लं आहे ती ह्यामध्ये सोडले जात असतात आणि पिल्लू अशा प्रकारची पिल्लं जर राहिले गेली तर मित्रांनो अशा प्रकारच्या पिल्लांना थोडंसं साईड कप्पा केला गेला पाहिजे रात्रीचा सुद्धा. कारण की अशा प्रकारचा पिल्लांना थोडा साईडला कप्पा गेला पाहिजे आणि ह्यानं अशा प्रकारच्या पिल्लाला साईडला कप्पा केल्या गेल्यानेच मित्रांनो त्या शेळीचं वजन वाढत असतं आणि शेळी ही रात्रीची शांत बसत असते. शांत बसल्यानंतर शेळीला रवत फिरत असतो आणि रवत फिरल्यानंतरच वारंवार सांगत असतो शेळीच्या कासेमध्ये हे दूध येऊ शकतं. जर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं शेळीपालनाचा दिवस जर तुम्ही हे मित्रांनो अशा प्रकारचं नियोजन करून नियोजन करून जर तुम्ही जर दिवस तुमचा हा शेळीपालनामध्ये घालवला गेला तर मित्रांनो शेळीपालन काहीसुद्धा अवघड नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. आणि मित्रांनो शेळीपालन कोणीही केलं तर काहीसुद्धा अडचण नाही, फक्त थोडीसा अनुभव असला गेला पाहिजे आणि अनुभव नसला तर मित्रांनो उस्मानाबादीपासून किंवा गावरान शेळीपासून सुरुवात